नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। तर आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत। या मेडिसिन बद्दलची माहिती, या मेडिसिनचे युजेस, डोसेस, या मेडिसिन्स तुम्हाला कशा यूज करायच्या आहेत आणि जर तुम्हाला डॉक्टर लिहून देत असतील तर कोणत्या विलाजावर लिहून देत आहे हे सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला माहित असणं पण तेवढंच जास्त गरजेचं आहे। सो फ्रेंड्स, आज आपण एसी लॉक आरडी टॅबलेट बद्दल बोलत आहोत। या ज्या टॅबलेट्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला 2 कंटेन कॉम्बिनेशन मिळून जातं। याच्यामध्ये तुम्हाला ओमेप्रोझोल मिळत आहे, ओमेप्रोझोल मॅग्नेशियम, आणि दुसरं तुम्हाला डोमपेरिडॉन मिळत आहे। हे दोनही कंटेन जे आहे डॉक्टर तुमच्या ऍसिडिटीच्या मात्रेला, म्हणजे खूप जास्त वाढलेली ऍसिडिटी असते याला कमी करण्यासाठी या दोनही कंटेनचा वापर तुमच्यासाठी करत असतात। याच्यामध्ये तुम्हाला ओमेप्रोझोल जे आहे ते 20 mg मध्ये मिळत आहे आणि डोमपेरिडॉन तुम्हाला 10 mg मध्ये या टॅबलेटमध्ये मिळून जात आहे। जर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल, कोणत्याही कारणास्तव झालेली ऍसिडिटी असेल, की काही पण म्हणजे मसालेदार जेवण वगैरे किंवा आंबट वस्तू खाण्याने किंवा जास्त वेळ झोपण्याने किंवा झोप न होण्याने ऍसिडिटी होण्याचे वेगवेगळे कारण असू शकतात, तर कोणत्याही कारणास्तव झालेल्या ऍसिडिटीला तुरंत कमी करण्याचं काम ह्या टॅबलेट तुमच्यासाठी करत असतात। तुम्ही या टॅबलेट घरात ठेवून पण घेत असाल तरी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की खूप जास्त वेळेसाठी या टॅबलेट ज्या आहेत चालवायच्या नाहीत, यानी कॅल्शियम मॅग्नेशियमची कमी होऊ शकते। याचे जे आपले हाडं असतात हे पण ठिसूळ होण्याची खूप जास्त शक्यता असते, तर खूप जास्त वेळेसाठी या यूज करायच्या नाहीये। तशा तुम्ही या घरात ठेवून पण घेऊ शकता रेग्युलर ऍसिडिटीसाठी। तर या पूर्णपणे ऍडल्टमध्ये यूज होतात, लहान मुलांमध्ये सुद्धा याचा वापर करायचा नाहीये। हे जी टॅबलेट आहे ही तुमच्या गॅस्ट्रो इसेफेगल ऍसिड रिफ्लेक्स डिझीजला कमी करते, ऍसिडिटीला कमी करते। पेप्टिक अल्सर असेल, तुम्हाला खूप जास्त तुम्हाला चक्कर वगैरे येणे किंवा आंबट ढेकर वगैरे येणे, जळजळ होणे, मळमळ होणे, चक्कर येणे, अशा सर्व प्रकारांपासून तुरंत आराम देण्याचं काम करत असते। ही जी टॅबलेट आहे याच्यामध्ये तुम्हाला ओमेप्रोझोल मिळते। ओमेप्रोझोल एक प्रोटीन पंप इनिबिटर आहे, जे तुमच्या पोटातली जी ऍसिडची मात्रा असते, जे ऍसिडचं प्रमाण असते याला कमी करून तुमच्या ऍसिड संबंधी होणारे जितके पण प्रॉब्लेम्स असतात, तुम्हाला जास्त मळमळ वगैरे होणे किंवा आंबट ढेकर कंटिन्यू येत असतात, तर या सर्व प्रॉब्लेम पासून तुम्हाला आराम देण्याचं काम हे कंटेन तुमच्यासाठी करत असतं। डोमपेरिडॉन जे आहे ते एक प्रोकायनेटिक आहे। हे तुमच्या पोटाच्या आतड्यांची जी पण गतिविधी असते, जी मुवमेंट असते, याला व्यवस्थित करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं। तुमच्या पाचन तंत्राला सुधारत असतं। जेवलेलं जे अन्न आहे ते व्यवस्थित पचन झाल्यामुळे ऍसिडिटीचं जे प्रमाण असतं ते खूप कमी केलं जातं। आणि तुम्हाला ही टॅबलेट घेताना पाणीचं जास्त इंटेक घ्यायचं आहे, म्हणजे पाणी खूप जास्त प्यायचं आहे, जेणेकरून तुमचं पोट वगैरे साफ होत राहील आणि तुम्हाला ऍसिडिटीचे प्रॉब्लेम जे आहेत ते कमी होतील। खूप जास्त वेळेसाठी जसं मी सांगितलं घ्यायचं नाहीये। आणि सोबतच तुम्हाला या गोळ्या घेताना जेवणाच्या अगोदर घेणं खूप जास्त गरजेचं आहे। जेव्हा पण तुम्ही दिवसाचं कोणतेही जेवण वगैरे करत असताल किंवा सकाळचा चहा जरी आपण घेत असताल आणि तुम्हाला जर दिवसभराची ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही चहाच्या अगोदर सुद्धा या टॅबलेटला घ्यायचं आहे, 10-15 मिनिटं, अर्धा तास अगोदर। त्यानंतर तुम्ही चहा पाणी काय असेल ते तुमचं करायचं आहे। दिवसभराची जी होणारी ऍसिडिटी असते ती तुरंत कमी केली जाऊ शकते। आता बोलून घेऊया याचे साईड इफेक्ट बद्दल। याच्याने तुम्हाला डायरिया होऊ शकतो, म्हणजे पातळ जुलाब वगैरे होऊ शकतात, तोंडात सुकेपणा होऊ शकतो, डोके वगैरे दुखू शकते, तुमचं पोट वगैरे फुलू शकतं। तर जास्त काही घाबरण्यासारखं नाही, अगदी साईड इफेक्ट कॉमन आहेत, हे आपले आपच निघून जातात 1-2 दिवसानंतर। तर तुम्हाला सुकेपणा वगैरे तोंडात जाणवलं की पाणी थोडं जास्त प्यायचं आहे, तर असा प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येत नाही। आणि ही टॅबलेट घेताना लक्ष द्यायचं आहे की मसालेदार जेवण, आंबट वगैरे खाणं, कॅफेन युक्त जे पण पदार्थ असतात जसं चहा, कॉफी वगैरे हे घेणं थोडंसं कमी करायचं आहे। आणि जर बंद करता आलं तर खूपच चांगलं आहे, लवकर आराम भेटतो। तर फ्रेंड्स, आजची ही जी व्हिडिओ आहे ही तुम्हाला आवडली तर चॅनलला सपोर्ट जरूर करा। आज आपण कॅडिला कंपनीबद्दल बोलत आहोत। खूप कंपन्या तुम्हाला सेम प्रोडक्ट, सेम कंटेंट बनवून देत असतात। कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट घेतलं की काम अगदी एकसारखंच मिळणार आहे, फक्त प्राइसिंग मध्ये उतार चढाव मिळतो। प्रत्येक कंपनीचे आपापले प्राइजेस असतात। आज आपण कॅडिला कंपनीबद्दल बोलत आहोत। याच्यामध्ये तुम्हाला 15 टॅबलेटची 1 स्ट्रीप मिळत असते आणि 1 स्ट्रीपची जी किंमत आहे ती तुम्हाला 84 रुपये 30 पैसे इतकी येत आहे। 84 रुपीज 30 पैसा इतकी एवढी याची किंमत येत आहे। अजून एक्सपायरी मध्ये चाललेली आहे। सेम कंपनीचे सेम टॅबलेट तुम्हाला याच प्राइस मध्ये मिळणार आहे। तुम्ही जर वेगळ्या कंपनीचा सेम कंटेंट घ्यायला गेला की तुम्हाला प्राइसिंग मध्ये उतार चढाव मिळणार, कारण वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्राइजेस असू शकतात। आता माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळे रिव्ह्यूज भेटून जातील, सेम कंपनीमध्ये वेगळ्या कंपनीमध्ये प्राइस चेक करू शकता तुम्ही किती आहे काय आहे। तर प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे प्राइजेस मिळतात। खूप जास्त फरक नसतो, एकदम मायनर थोडासा फरक असतो, खूप जास्त फरक याच्यामध्ये दिसून येत नाही। तर आजची व्हिडिओ आवडली तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कोणत्याही मेडिसिनचा जर तुम्हाला रिव्ह्यू हवा असेल तर एकदा चॅनलला भेट द्या, येथे तुम्हाला वेगवेगळ्या मेडिसिनचा रिव्ह्यू पाहायला मिळून जाईल। सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।